मुद्द्यावर बोलण्यासाठी भाजपचे नेते प्रवीण दरेकर सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रवीणजी, खरं तर आपण पाहतोय आदित्य ठाकरे एकीकडे आरोप करतायत की देवेंद्र फडणवीस हेच आता निर्माण झालेल्या परिस्थितीला जबाबदार आहेत। आदित्य ठाकरे हे पाहणी करण्यासाठी म्हणून गेलेत। सत्ताधारी पक्षाचे म्हणजे भाजपचे नेते राणे यांनी रस्ता अडवून धरलाय। कोण जबाबदार आहे या सगळ्या परिस्थितीला? मला वाटतं जरा जसं धनाजी संताजी पाण्यात दिसायचे तशा पद्धतीनं या ठिकाणी देवेंद्र फडणवीस कुठलीही गोष्ट झाली की त्याला जोडण्याचं काम विरोधी पक्षाचे लोक करतायत आणि शेवटी बालबुद्धीप्रमाणेच ते त्या ठिकाणी बोलणार आणि त्याच्यामुळं बालिशपणाचं वक्तव्य आदित्य ठाकरेचं या ठिकाणी मी ऐकलं। खरं म्हणजे या विषयावरनं राजकारणच होता कामा नये। छत्रपती शिवाजी महाराज काही महाविकास आघाडीची केवळ अस्मिता नाही तर सगळ्या पक्षाची, या महाराष्ट्रातील नवे हिंदुस्थानातील प्रत्येकाची छत्रपती ही अस्मिता आहे आणि झालेल्या प्रकाराबद्दल निश्चितच त्या ठिकाणी सगळ्यांना दुःख झालेलं आहे। त्याच्याबद्दल त्या ठिकाणी छत्रपतींची मागावी तेवढी माफी कमी आहे। त्याच्यामुळे आता जो काही इथे राडा होतोय तो दोन गटांमध्ये होतोय, परंतु एका बाजूला रचनात्मक विषय घेऊन त्या ठिकाणी राणेसाहेब रस्त्यावर उतरलेत आणि दुसऱ्या बाजूला उद्ध्वस्त मानसिकता घेऊन उद्धव ठाकरेंची सेना आणि महाविकास आघाडी उतरले। आम्ही सांगतोय की स्मारक बांधलं जाईल, स्मारक त्या ठिकाणी प्रवीण भाऊ तुम्हाला थोडंसं थांबवतो।